कॅमेरा आडवा झालाय, मला सरळ करू द्या. नमस्कार सगळ्यांना. मी फक्त 30 सेकंदात तुमच्यासोबत जुळतो. कॅमेरा आता सरळ येतोय असं मी आशा करतो आणि माझा आवाज देखील तुम्हाला येतोय असं मी गृहीत धरतो. तर मित्रहो, काल आपण जो विषय घेतला तो कोरोनाची भीती आणि मानसिक आरोग्य यावर मी एक पार्ट 1 केला. आता हा पार्ट 2 आहे आणि मी अजून एक पार्ट करेन. त्यामध्ये मी ॲडल्ट्स म्हणजे मोठ्यांच्या मानसिक आरोग्यावर बोलेन. आजच्या पार्ट 2 मध्ये मी मुलांच्या आणि तरुणांच्या मानसिक आरोग्यावर बोलणार आहे. तर मुलांचं मानसिक आरोग्य हे कोरोनाच्या काळामध्ये कसं अफेक्ट झालंय, त्यांच्यावर काय काय दुष्परिणाम झाले, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला हे मानसिक आरोग्याचं जे त्यांचं दुरावस्था आहे ती कमीत कमी होईल, त्यांना कमीत कमी डॅमेज होईल. तर या संदर्भात आता मेडिकल फील्डमध्ये एक टर्मिनॉलॉजी खूप गाजते. ती आपल्याकडे भारतात अजून खूप वापरली जात नाही, पण इकडे पश्चिमी जगात ही टर्म जी आहे ही खूप वापरली जाते आणि ती म्हणजे ACEs, ॲडव्हर्स चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस. ACEs म्हणजे शेवटी एस लावलाय त्यांनी. याचा अर्थ काय आहे की लहान वयामध्ये म्हणजे जन्मापासून ते मोठे होईपर्यंत या वयामध्ये जे जे ॲडव्हर्स एक्सपिरियन्स येतात मुलांना, ॲडव्हर्स म्हणजे नकारात्मक अनुभव जे येतात, त्यांना चुकीचं बोललं गेलं, त्यांनी चुकीचं पाहिलं, त्यांनी चुकीचं अनुभवलं, त्यांना काही निगेटिव्ह भावना आल्या, नकारात्मक इमोशन्स आल्या, तर या सगळ्याचा त्यांच्या आरोग्यावर दूरगामी काय परिणाम होतो, म्हणजे त्यांचं केवळ मानसिक आरोग्यच नाही तर याचा त्याच्या शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. त्यांना अनेक प्रकारचे शारीरिक रोग या मुलांना होतात आणि हे आता आपल्याला कळायला लागलंय, पण हे पूर्वीपासून म्हणजे जसा मानव उत्पत्ती झाली हे तेव्हापासून आहे की लहानपणी जर मुलांना वाईट अनुभव आले तर त्याचा परिणाम होऊन त्यांना मानसिक आणि शारीरिक आजार जडतात. हे आता आपल्याला चांगलं लक्षात यायला लागलं आहे. त्यामुळे कुठलाही आजार असेल, कुठलाही पेशंट असेल, अगदी म्हातारा 90ला पेशंट असेल तरी आजकाल आम्ही आमच्या क्लिनिक्समध्ये त्यांच्या लहानपणी कसं त्यांचं लहानपण झालं, त्यांचं लहानपणी आईवडिलांचं काय होतं, त्यांच्या घरात भावंड किती होती, हे सगळं आम्ही विचारतो. म्हणजे काही ट्रॉमा आहे का, मेंटल ट्रॉमा, हे त्यातून कळतं. तर आता कोरोनाच्या संदर्भात याचं काय रिलेव्हन्स आहे मित्र? कोरोना हा एक डिझास्टर आहे. डिझास्टर म्हणजे आपत्ती. ही नॅचरल डिझास्टरचा हा प्रकार आहे, म्हणजे एक व्हायरल महामारी आलेली आहे. काही कृत्रिम डिझास्टर असतात, म्हणजे दंगे किंवा युद्धजन्य परिस्थिती, या प्रकारचे कृत्रिम डिझास्टर. नैसर्गिक जे आपत्ती असतात, उदाहरणार्थ पूर येणे, भूकंप येणे, या प्रकारचे किंवा इतर प्रकारच्या ज्या काय आपत्ती व्यक्तीवर येतात त्याच्या मानसिकतेवर ॲक्यूट आणि क्रोनिक म्हणजे लगेच तातडीचा आणि दूरगामी असे दोन्ही प्रकारचे परिणाम होत असतात. तर मुलांचं काय झालेलं आहे, मी पूर्वी देखील म्हणलोय की मुलांचं रुटीन बदललं, त्यांची शाळा बंद झाली आणि ते सगळे अचानक शाळेतून आपले मित्र, शिक्षक, असं जे सोशल वातावरण होतं, नातेवाईक मंडळी बाहेर भेटायची, सगळ्यांचं असं खेळीमेळीचं असायचं, ते सगळं बंद झालं आणि ते घरी आले. हा मोठा जो बदल असतो हा ॲडल्ट्सला जसा जड जातो पचवायला, तसा लहान मुलांना देखील जड जातो, किंबहुना त्यांना जास्त जड जातो. बऱ्याचदा तुम्ही काही गोष्टी ऐकल्या असतील, काही घटना, की एखाद्या मुलाची शाळा बदलली आणि त्याची पूर्ण घडी विस्कटली. म्हणजे ते चांगले अभ्यास करणारे होते, चांगले व्यवस्थित होते, पण ते अचानक त्यांचं सगळं वागणं बदललं, त्यांचा अभ्यास बदलला. तर हा त्यांच्या रुटीन बदलाचा दुष्परिणाम झालेला असतो लहान मुलांवर. तर हा परिणाम कोरोनाच्या काळामध्ये दुहेरी तिहेरी पद्धतीने मुलांवर झालेला आहे. पहिलं म्हणजे त्यांचं रुटीन बदललं. ही अनिश्चितता जी कोरोनाची आली ही जरी त्यांना कळत नसली तरी आपल्या बॉडी लँग्वेजमधून आपण जे बोलतो, ते जे ऐकतात, त्यातून त्यांना देखील ती हळूहळू त्यांच्यापर्यंत झिरपते. ते आपल्याकडे बघतात, त्यामुळे त्यांच्यावरती अनिश्चिततेचा त्यांच्यावर प्रभाव पडतो आणि ते जे सेपरेट होतात आपल्या मित्रांपासून, नातेवाईकांपासून, शाळेपासून, या सेपरेशनमुळे देखील मुलांचं खूप मोठं मानसिक नुकसान होत असतं. ते हे कोरोनामध्ये झालेलं आहे.
त्यांचा संवाद हरवलाय. त्यांना कोणाशी डायरेक्ट बोलता नाही येत आहे. अनेक मुलं बोलतायत व्हिडिओ कॉल, फोन कॉलवरून, पण ते त्यांचे नेहमीचे जे मित्र आहेत ते त्यांनी हरवले आणि आता त्यांना ते परत भेटतील की नाही ही चिंता अनेकांना लागून राहिली आहे. त्याच्यात त्यांना योग्य माहिती मिळत नाहीये. जी माहिती येते ती बदलते आणि त्यांना ती मिळते, पण ती एक अशी भीतीच्या स्वरूपात मिळते. ब्रेकिंग न्यूज वगैरे, जसं आपल्याला ॲडल्ट्सला त्याचा परिणाम होतो तसं मुलांना देखील या सगळ्या माहितीचा नकारात्मक परिणाम होतोय. पालकांची भीती त्यांना कळते. ते खूप हुशार असतात, ते मानवाचे पिल्लं आहेत, त्यामुळे त्यांना पालकांच्या बॉडी लँग्वेजवरून काहीतरी चुकीचं चाललेलं आहे, काहीतरी नकारात्मक सुरू आहे हे त्यांना समजायला वेळ लागत नाही. आणि अनेक ठिकाणी मुलं जेव्हा सायकॉलॉजीच्या लोकांना भेटतायत तेव्हा त्यांना विचारलं जात आहे की तुम्हाला कोरोनाची काय भीती आहे, तर ते असं सांगतायत की तो जो कोरोनाचा जो व्हायरस आहे, चेंडूसारखा दिसणारा आणि त्याला काटे आहेत आजूबाजूला, ते भयानक चित्र जे आहे तो व्हायरस माझ्या अंगात मला नको. म्हणजे तो जो भयावह जो चित्र आहे तो जसं दंतकथांमधला, पुराणकथांमधला राक्षस, दानव जसा दाखवला जातो तसा तो कोरोना व्हायरस अनेकांना वाटतो आणि तो भीती त्यातून निर्माण होते. त्यांना बातम्या त्यांना घाबरत आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःची भीती वाटते. म्हणजे त्यांना ही अनिश्चितता कळते, त्यांना सेपरेशन झालेलं कळतंय, लोनलीनेस आलंय, एकटेपणा, पण त्यांना स्वतःच्या जीवाची देखील भीती आहे की मला पण होऊ शकतो का, माझ्या घरच्यांना होऊ शकतो का. ते भीती सुद्धा त्यांना खूप त्यांच्या मानसिकतेवर दुष्परिणाम करते. याशिवाय अनेक ठिकाणी मुलांना घरात राहिल्यामुळे, सतत घरात राहिल्यामुळे त्यांच्यावर जो कौटुंबिक जो हिंसाचार असतो त्याचा देखील प्रभाव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पडतोय. काही ठिकाणी मुलांचं शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण देखील होत आहे. हे सगळीकडे जगात सुरू आहे, भारतात देखील हे सुरू आहे. आणि इन ॲडिशन टू दॅट मुलांची शाळा थांबली, त्यांच्या परीक्षा थांबल्या, पुढचं प्लॅनिंग थांबलं. काही लोकांना स्पर्धा परीक्षा द्यायची होती, काहींना मेडिकलची एंट्रन्स करायची होती, त्यांचं करिअर सगळं विस्कटलं आणि एक अनिश्चितता सगळ्यामध्ये निर्माण झाली. त्यामुळे मुलांचं खूप मानसिक खच्चीकरण सध्या झालेलं आहे. याचं पालकांना जेवढं टेन्शन आहे त्यापेक्षा जास्त मुलांना टेन्शन आहे. आणि ओव्हरऑल जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, ह्याचा मुलांवर खूप मोठा दुष्परिणाम असा झाला आहे की ते यातून लवकर सावरणं जरा अवघड आहे. ते आपल्याला लक्षात नाही येणार, पण याचा जेव्हा एक मेडिकल फील्डच्या दृष्टीने एपिडेमॉलॉजिकल स्टडी होईल, सर्वे होईल, त्यावेळेला या गोष्टी आपल्या लक्षात येतील. तर यात आणखी झालं असं की नेहमी जी सपोर्ट सिस्टीम असायची, म्हणजे शिक्षक त्यांना मदत करायचे, कुठल्या तरी मित्राची आई त्यांना मदत करायची, ऐकून घ्यायची, डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरकडे काही गोष्टी त्यांना कळायच्या, त्यांना एक आधार वाटायचा, हा सगळा सपोर्ट त्यांचा गेलेला आहे. आणि त्यांची मानसिक अवस्था काय आहे ह्याचं कोणालाही सध्या घेणं देणं नाही आहे, कारण ही प्राथमिकताच नाही आहे. आधी लोकांचा जीव वाचवणं, अर्थव्यवस्था वाचवणं, यात सगळ्यात शेवटी मुलं येतात आणि हे सगळ्याच गोष्टींमध्ये होतं. युद्ध असो, पूर असो, मुलांची मानसिकता, मुलांना सुरक्षित ठेवणे याला प्राथमिकता फारशी दिली जात नाही. त्यामुळे याचा दुष्परिणाम होणार आहे. आणि ज्या मुलांचं मानसिक स्वास्थ्य ऑलरेडी खराब आहे, ज्याचं जवळजवळ 10% प्रमाण भारतीय समाजात आहे आणि ओव्हरऑल जगात आहे, या लोकांचे जास्तच अजून हाल होत आहेत. तर हे आता कसं ओळखायचं, हे सगळं मी सांगून झालं की कशामुळे मुलांना प्रॉब्लेम येणार आहेत. मी हे याच्यासाठी सगळी उजळणी केली की लोकांना कळावं की कुठल्या कुठल्या गोष्टींचा मुलांवर परिणाम होऊ शकतो, जेणेकरून आपण यात काही बदल करू शकतो का. आता मुलांवर परिणाम होतोय हे कसं ओळखायचं आणि ते त्यांचा बॅलन्स जातोय, ते स्ट्रेसमध्ये जात आहेत, हे कसं ओळखायचं. तर आपण आपल्या मुलांना नीट ओळखतो, त्यामुळे त्यांचं जर काही वागणं बदलत असेल, त्यांचं बोलणं अचानक बदलतंय या कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर, त्यांच्या जेवणावर काही परिणाम झालाय, झोपेवर काही, ते झोपेतनं उठतात, घाबरतात, झोपायला जायला घाबरतात, अंथरुणात लघवी करतात, अशा प्रकारचे हे टेन्शनचे आपल्याला लक्षणं असतात. काही मुलांचं डोकं दुखायला लागतं या सगळ्या चिंतेमुळे, टेन्शनमुळे, चिडचिड करतात, घरात भांडणं करतात. हे होतंय, माझ्या सुद्धा घरात आता हे होतं मधून, कारण 3 महिन्यापासून ते घरातच आहेत आणि दोघं भाऊ एकमेकाला ते बघतात, काही गोष्टींवरनं त्यांची चिडचिड होते. आणि मग जेव्हा खोलात विचारलं जातं त्यावेळेला ज्याला कळतं तो सांगतो की मी 3 महिन्यापासून घरातच बसलोय, मला किती कंटाळा आलाय, हे सगळं फ्रस्ट्रेटिंग आहे, त्यामुळे मग त्याची चिडचिड होते. तर हे सगळ्याच घरांमध्ये, मेजॉरिटी घरांमध्ये हे असं चाललेलं आहे. काही मुलांना अपचन होतं, ते त्यांना खायची इच्छा होत नाही,
नर्वस होतात, असे नख नख दातात कुरतडण्याची पूर्वी नसलेली सवय बऱ्याच लोकांना सुरू होते. ते विड्रॉ होतात, म्हणजे चर्चेत सहभागी होत नाहीत, बोलत नाहीत, जास्त वेगळं राहायला लागतात, स्वतःकडे लक्ष ते देत नाहीत, असे निराश, ओव्हरऑल नैराश्यामध्ये गेल्यासारखे वाटतात. काही वेळाला अँक्शियस टिक्स नावाचे प्रकार सुरू होतात. म्हणजे या अशा प्रकारच्या हालचाली असतात की ज्या मनातलं जे लपलेलं असतं ते बाहेर काढता येत नाही, पण ते शारीरिक हालचालींमधून येतं. उदाहरणार्थ, काही मुलं उगाच आपल्या खांदा हलवतात, काही लोक काहीच गरज नसताना खोकलतात असं करत राहतात. तर हे सुद्धा एक अँझायटीचं लक्षण असू शकतं. उगाच डोळे मिचकवतात, कुठलं तरी एखादी मुवमेंट जी पूर्वी सवय नव्हती, पण आता ती स्ट्रेस असल्यामुळे, मनात काहीतरी लपून बसलेलं असल्यामुळे ते या रूपाने ते बाहेर पडतं. तर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. काही शंका असेल तर तुम्ही तज्ज्ञांशी बोला, म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ किंवा सायकोलॉजिस्ट किंवा त्यातले जे कोण असतील तुमच्या संपर्कात आणि अवेलेबल, त्यांच्याशी बोला. मग आता काय करायचं की मुलांना आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे आणि त्यांना जर काही त्रास सुरू झाला असेल तर तो वाढू नये, याच्यासाठी काय करायचं? तर सगळ्यात आधी आपल्याला मुलांशी बोलावं लागणार. आपल्या मुलांना आपण ओळखतो, आणि तर तुम्हाला वेळ मिळाला नसेल मुलांना ओळखायला, तर आता लॉकडाऊन आणि कोरोनाच्या निमित्ताने ही चांगली संधी आहे की आपल्या मुलांना ओळखा. ते काय काय त्यांचा स्वभाव आहे, त्यांच्या सवयी काय आहेत, हे त्यांच्या जवळ जाऊन आपल्याला कळेल. तर त्यांच्याशी बोलणं. आता बोलणं म्हणजे आपण जाऊन त्यांना उपदेशाचे डोस पाजणं नाही. या गोष्टीवर सगळ्यांनी आता लक्ष द्या. आपण बोलायचं म्हणजे प्रत्यक्षात त्यांचं ऐकून घ्यायचं, आपला कान त्यांना द्यायचा, त्यांच्याजवळ बसायचं, त्यांच्याशी जनरल बोलायला सुरुवात करायची की हां, काय रे बाबा, काय आज तुझं प्लॅन आहे, काय चाललंय, काल कसं झालं होतं, असं जनरलने सुरुवात करायची. आणि त्यातून मग हळूहळू प्रामाणिकपणे बसा, घाई दाखवू नका त्यांना. आणि ते काही सांगायला लागले तर लगेच चेहऱ्यावरचे हावभाव करून चिडचिड करू नका, आपली असहमती दाखवू नका, फक्त ऐकून घ्या. कारण ते जे सांगतात ते त्यांचं सत्य आहे, ते त्यांच्यासाठी सत्य आहे. त्यामुळे फक्त ऐका आणि प्रामाणिकपणे ऐकल्यानंतर त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना समजून घ्या. म्हणून एखादा मुलगा म्हटला की हो, मला अशी भीती वाटते माझ्या परीक्षेचं, लगेच आपला इंडियन स्टाईल आहे, काही नाही रे, काही नाही ग, असं नसतं, आम्ही नाही का केलं असं, असा सल्ला द्यायची ती वेळ नसते. आपण जर तसं करत असू तर ते मग आपल्याला परत सांगणारच नाहीत. त्यांना अप्रत्यक्षपणे तो सिग्नल मिळेल की डॅड इज नॉट इंटरेस्टेड, मम इज नॉट इंटरेस्टेड. त्यामुळे लगेच तिथल्या तिथे इनव्हॅलिडेट नका करू, व्हॅलिडेट करा. अच्छा, ह्या कोरोनाच्या काळामुळे असा तुझा अभ्यास बुडला, त्यामुळे तुला अशी भावना येते का? अच्छा, ठीक आहे, बरं, अजून काय वाटतंय? अशा पद्धतीचं त्यांच्या मनातनं काढा आणि ते व्हॅलिडेट करा. म्हणजे ठीक आहे बा, दॅट इज ओके, हे असं होणं अपेक्षित आहे, हे याच्यामुळे झालंय, हे मी मान्य करतो किंवा मान्य करते. अशा पद्धतीने आपण ऐकून घेतलं तर त्यांना धीर मिळेल. आणि त्यांना लगेच त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन द्यायची गरज नाहीये. सर्वप्रथम ऐकून घेणं गरजेचं आहे. कारण ऐकलं की त्यांचा अर्ध स्ट्रेस कमी होणार आहे. आपण जर प्रत्येक गोष्टीला नाही नाही, हा अभ्यास होऊन जाईल तुझा, काळजी करू नकोस, नाही तुला परीक्षेत यश मिळेलच, काळजी करू नकोस, असे सोल्युशन जर द्यायला सुरुवात केली तर त्यांना ते, पहिली गोष्ट म्हणजे ते पटणार नाही त्यांना. आणि पटलं तरी त्यांना तात्पुरता एक उत्साह येईल आणि तो लगेच विझेल उत्साह त्यांचा. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला सोल्युशन द्यायची गरज नाही, ऐकून घ्यायचं, धीर द्यायचा की ठीक आहे, आपण याच्यावर बघूयात, मला सांगत राहा, मी तुझ्यासोबत आहे. उगाच मोठे मोठे किंवा खोटे आश्वासनं मुलांना द्यायची गरज नसते. आपल्याला भारतीय पालकांना याची सवय असते, मी पण यातनं गेलेलो आहे. हळूहळू यातून आपल्याला बाहेर यायला लागतं. तर असं आपण केलं तर याचे फायदे काय होतात? याचे फायदे असे असतात की मुलांना आपल्या मनात काय भावना येत आहेत, काय विचार चालले आहेत, हे कळायला सुरुवात होते. मग त्यांना त्या भावना चुकीच्या आहेत की बरोबर आहेत, हे सुद्धा त्यांचं एक मन जे असते, बुद्धी, ती त्यांना सांगायला लागते. याला रिफ्लेक्शन असं म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि पश्चिमी जगामध्ये या आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षणाच्या या प्रक्रियेला खूप आजकाल महत्त्व आलं आहे. ते रिफ्लेक्शन त्यांना करू द्यायचं आणि त्यातून मग त्यांना इंडिपेंडंट थिंकिंगची सवय होते, सेल्फ करेक्शनची सवय होते, ते स्वतःला बदलू शकतात. मग ते तूच तिच्या जीवनाचा शिल्पकार जे म्हणतो आपण, ते स्वतः त्यातनं बाहेर यायला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्यांना ती मदत होते. आणि यामुळे ते दुसऱ्यांना देखील समजून घेतात की अच्छा, मला असं वाटतं म्हणजे त्यांना पण तसं वाटण्याची शक्यता आहे. याला एम्पॅथी असं म्हणतो आपण. म्हणजे दुसऱ्याला काय वाटत असेल आणि ते का वाटत असेल
हे जर आपल्याला कळलं तर आपले अर्धे प्रॉब्लेम जे असतात, समस्या घरगुती कामावरच्या, ह्या सॉल्व्ह होतात. त्यामुळे ही एम्पथी त्यांना येण्यासाठी आपण त्यांचं ऐकून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर हा झाला एक त्यांचा ऐकून घेण्यातला जो निदानाचा जो प्रकार आहे. तर आपण त्यांच्याशी बोललो, त्यांचं ऐकून घेतलं, त्यांना वेळ दिला. वेळ असा घाईघाईत द्यायचा नाही, तो त्यांना व्यवस्थित की हा तुझा वेळ आहे, बोल, माझ्याकडे आता दुसरं काहीच नाही आहे, फोन बाजूला ठेवला आहे, आपण दुसरं कशावरच व्यस्त नाही आहोत आणि त्यांच्याशी बोलतो आहोत. अशा पद्धतीने त्यांना वेळ द्यायचा. तर यात आता मी काही गोष्टींचा अभ्यास केला आहे पेडियाट्रिक सायकोलॉजीमध्ये, कारण मी पेन मेडिसिन स्पेशालिस्ट असल्यामुळे आम्हाला सायकोलॉजीचा बराच अभ्यास असतो. यात मुलांना अशा काळामध्ये एक रुटीन असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांनी सकाळी केव्हा उठायचं, त्यांनी संध्याकाळी केव्हा झोपायचं, केव्हा जेवायचं, याचं एक रुटीन ढोबळमानाने जर आपण रुटीन केलं, एक कॅलेंडर तयार केलं आणि त्यांच्याशी चर्चा करून जर तयार केलं की तू या वेळेला हे असं करायचं, अभ्यास, खेळणं, टी व्ही बघणं, स्क्रीन बघणं, तर हे त्यांच्या मानसिकतेसाठी अशा काळामध्ये चांगलं राहील. याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी, मग ती प्राणायाम असो, योग असो, खेळणं असो, दोरीवरच्या उड्या असो किंवा ग्राउंडवर जाऊन खेळणं असो, हे त्याच्यामध्ये आलं पाहिजे त्या कॅलेंडरमध्ये. याच्यामध्ये त्याच्या मित्र नातेवाईकांशी संवाद देखील आला पाहिजे. मुलांना केवळ घरकुंड एकलकुंड करून फायदा नाही, त्यांच्यासाठी फायदा होणार नाही. त्यामुळे त्यांना बोलू द्या, त्यांच्या मित्रांशी व्हिडिओ कॉल करू द्या, नातेवाईकांशी व्हिडिओ कॉल, आणि रोज अल्टरनेट डे असं थोडं थोडं एकेका कोणाशी तरी बोलायचं आणि त्यांची ओळख करून द्यायची, ओळख नसेल तर. त्यांना एक त्या कॅलेंडरमध्ये असा पण वेळ ठेवा की त्यात ते मुक्त आपल्या कल्पनाशक्तीचा हे करतील, विकास करतील, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करतील, काहीतरी रंगवतील किंवा काहीतरी नवीन शिकतील, कुठलं तरी नवीन गोष्ट, नवीन भाषा शिकतील. ऑनलाईन आजकाल खूप भाषा शिकण्याचे ॲप्स आहेत, काहीतरी कला डेव्हलप करतील. हे त्यांना जर आपण दिलं. यासोबतच कोरोना म्हणजे नेमकं काय आहे याबद्दल देखील मुलांशी बोला, त्यांना सांगा त्यांची काय संकल्पना आहे कोरोनाविषयी. त्यांना जर असं वाटत असेल की कोरोना म्हणजे हे सगळ्या जगाला काहीतरी मारणार आहे, यांचा सगळ्यांचा जीव घेणार आहे, तर हे एक मिनिट, मला ह्या अलार्म बंद करू द्या. अलार्म बंद करतो. तर हा जो कोरोना आहे, या कोरोनाबद्दलची सगळी माहिती त्यांना तुम्ही सांगा. कारण ती माहिती तशी सांगितली नाही तर त्यांना त्यातून खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यांचे गैरसमज होत राहतील आणि त्या गैरसमजातून ते खूप काही गोष्टी अज्यूम करतील आणि त्या अज्यूम केल्यामुळे त्यांची भीती अजून वाढेल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागतील. त्यांना हे आपल्याला सांगावं लागेल की कोरोना हा तुमच्यासाठी जीव घेणा नाही. कोरोना नेमका काय आहे, याने सगळे लोक मरणार नाही आहेत आणि तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे. याच्यावर औषधं देखील आता आजकाल यायला लागलेले आहेत. काही महिन्यांनी लस देखील येणार आहे. शाळेची पण तुम्ही काळजी करू नका, असं जे आहे ते त्यांना सांगावं लागेल. कोणाकोणाला धोका आहे हे त्यांना समजावून सांगावं लागेल. तर आता ही कोरोनाची माहिती त्यांना सांगा आणि आहारावर त्यांच्या लक्ष द्यावं लागेल. कारण आहार जर ते नीट घेत नसतील, नीट वेळेवर झोपत नसतील, तर त्यांना अजून त्याचा एक मानसिक ताण जास्त येऊ शकतो. त्यांचं शिक्षण आणि करिअर याबद्दल देखील तुम्ही त्यांच्याशी नीट चर्चा करा. त्यांना विचारा त्यांना काय वाटतंय, काय केलं पाहिजे वाटतंय, आणि मग तुम्ही त्यांना सपोर्ट करा. केवळ फक्त आपलं सल्ले द्यायला सुरुवात करायची आणि त्यांना काय वाटतंय, त्यांच्या काय भीती आहेत हे ऐकायचंच नाही, तर याच्याने त्यांना मदत होणार नाही. तर त्यांचं मत घेणं आणि मग त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणं हळूच. आणि या काळात आपल्याला मुलांना हे सांगावं लागेल की ही खूप मोठी घटना आहे. याच्यामध्ये सगळे प्लॅनिंग्स जगभरात डिस्टर्ब झालेले आहेत लोकांचे. याच्याने अनेक लोकांचे करिअर डिस्टर्ब झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही पण त्यातलेच आहात. तुम्हाला थोडासा धीर धरावा लागेल, तुम्हाला थोडं प्लॅनिंग बदलावं लागेल, थोडासा टाइम टेबल चेंज करावं लागेल, तुमची विश लिस्ट आणि गोल्स चेंज करावे लागतील. हे ॲक्सेप्ट आपल्याला आधी करावं लागेल, तेव्हा ते मुलं ॲक्सेप्ट करतील. नाही आपण जर त्यांना रेसच्या घोड्याप्रमाणे दौडतच राहिलो की नाही तू करत राहा, काळजी करू नकोस, आताच संधी आहे, बाकीचे लोक अभ्यास करत नसतील, आता तुम्ही करा म्हणजे तुम्ही पुढे निघाल, तर आपल्याला घोड्यांची रेस नाही करायची, आपल्याला मुलांना घडवायचं आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं जे शिक्षण आणि एज्युकेशन विषयी हे त्यांना व्यवस्थित त्यांच्यासोबत बसून प्लॅन करा. आणि अनिश्चित आहे
याचा अर्थ काही चुकीचं आहे असं नाही. इट्स फाईन. अनिश्चितता असणं इज ओके. हे आयुष्यामध्ये असं होतं. आपल्या आयुष्यातले त्यांना उदाहरणं देता येतील की आमच्या आयुष्यात किती अनिश्चितता होती, त्यामुळे इट इज फाईन इन कोरोना डेज, त्यामुळे लेट अस सी हाऊ इट गोज, असं एक त्यांना आपल्याला धीर देता येईल. तर तसंच करिअरच्या बद्दल, करिअर जर बदलावं लागलं, परिस्थिती बदलली, तर त्या संदर्भात सुद्धा त्यांना स्ट्रेस असेल, ते पण त्यांच्याशी बोलावं लागेल, ॲक्सेप्ट करावं लागेल. तर या सगळ्या, हा जो सगळा स्ट्रेस आहे एज्युकेशनल करिअरबद्दलचा, हा आपल्याला देखील मुलांचा येईल. पण मग जर आपण आपल्या लेवलला आधी ॲक्सेप्ट केलं की येस दिस इज अ प्रॉब्लेम, तर मुलांना पण ते ॲक्सेप्ट करायला सोपं होईल. आपण जर लावूनच ठेवलं आणि स्ट्रेस घेत राहिलो तर मुलांना प्रॉब्लेम होईल. काही लोकांची मुलं जे 13, 14, 15 वर्षाच्या पुढचे आहेत, की तरुण आहेत, त्यांना कदाचित व्यसनं असू शकतात. अशा मुलांमध्ये सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस अशा कॅलॅमिटीजच्या वेळेला जास्त होतात. या मुलांना सपोर्ट लागेल. म्हणजे त्यांना व्यसनं पुरवा असं मी म्हणत नाहीये. त्यांच्याशी बोलावं लागेल, त्यांच्यासोबत बसावं लागेल, त्यांच्याशी वादविवाद न करता त्यांना एक वेळ द्यावा लागेल की बाबांनो काय चाललंय तुमचं, काय वाटतं तुम्हाला. त्यांच्याशी बोलल्याने आणि त्यांना कान दिल्याने त्यांना खूप मदत होणार आहे. आणि सायकोलॉजी जर नीट असेल तर आपल्याला इथपर्यंत त्यांना सांगता येईल की बाबा आता कोरोनाचा लॉकडाऊन आहे, एवढी वाईट परिस्थिती आहे, टेक दिस ॲज अ अपॉर्च्युनिटी. हे तुला ज्या काय सवय लागल्या आहेत ह्या काढून टाकायची संधी आली आहे. अशा, पण याच्यानेच सुरुवात नाही करता येणार आपल्याला. आपल्याला आधी त्यांचं ऐकून घ्यावं लागेल, मग आपल्याला सल्ले देता येतील. आपण नाहीतर उठसूट आधी सल्ले देतो, चिडचिड करतो, त्याने कामं होत नाहीत. हे इतिहासात माहीत आहे, हे मेडिकल एव्हिडन्स आहे याच्या विरोधात की डायरेक्ट सल्ले दिलेले व्यसनांमध्ये लागू होत नाही. इवन बिहेवियरल प्रॉब्लेम जे आहेत वागण्यासंदर्भातले, यात डायरेक्ट सल्ले दिलेले कामी येत नाहीत. आधी ऐकून घ्यावं लागतं आणि त्यांच्या कलाने घ्यावं लागतं, तेव्हा काम होतं. तर या सगळ्यामध्ये जर आपल्याला पालक म्हणून असं वाटत असेल की हे माझ्याकडनं हँडल होत नाहीये, माझ्या आवाक्याच्या बाहेर जात आहे, तर मात्र वाट पाहू नका, एक्सपर्ट हेल्प घ्या. आता एक्सपर्ट हेल्प म्हणजे तुम्ही शाळेशी बोला, टीचर्सशी बोला की आता काय करायचं, कारण टीचर्सला यातला अनुभव असतो. पण तेवढ्यावर थांबू नका. जर प्रॉब्लेम तिथल्या तिथे सॉल्व्ह झाला तर ठीक आहे, नसेल होत तर तुम्ही डायरेक्ट मानसोपचार तज्ज्ञ किंवा सायकोलॉजिस्ट जे असतात यांच्याशी संपर्क करा. जनरल जे डॉक्टर्स असतात, जनरल प्रॅक्टिस करणारे, ते कुठल्याही पॅथीमधले असोत, इन्क्लुडिंग ॲलोपॅथी. इन जनरल या जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांना सायकोलॉजिकल इश्यूजमधला खूप अनुभव नसतो. काही असतील त्यात एक्सपर्ट लोक, माझं तसं म्हणणं नाही आहे, पण इन जनरल त्यांना अनुभव नसतो. त्यामुळे जर तुम्हाला असे काही प्रॉब्लेम वाटले तर सरळ एकतर शिक्षकांशी बोलायचं की यात काही सॉल्व्ह होणार आहे का, आणि जर मानसिक वाटलं तर सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टकडे दाखवायचं. कुठलीही कमीपणा त्यात वाटू द्यायचा नाही, कारण आज आपण ही खबरदारी घेतली तर मुलांचं भविष्य त्याच्यामध्ये चांगलं होणार आहे. नाहीतर मग मुलांना तो जो सायकोलॉजिकल ट्रॉमा झाला, ॲडव्हर्स चाइल्डहूड एक्सपिरियन्स जे आहेत ACEs, त्याचा बॅड इफेक्ट हा आयुष्यभर राहील आणि नंतर आपल्याला पश्चाताप करायची वेळ येईल. तर अशा वेळेला एक दक्षता घ्यायची की मुलगा थोडा विचित्र वागतोय म्हणून त्याला या गुरुकडे, या बाबाकडे, आमच्या स्वामींकडे, मंदिरात पुजाराकडे, फकीरकडे, मांत्रिकाकडे, तांत्रिकाकडे, असे हे शिकलेले लोक सुद्धा करतात. कृपया असं करू नका. तुमची जरी त्या बाबाबुवांकडे श्रद्धा असेल, तुम्ही जात राहा, मुलांना तिथे अशा प्रसंगांना नेऊ नका. ह्याचा हा सायंटिफिक कंडिशन आहे, मेडिकल कंडिशन आहे, मनाची कंडिशन आहे. याच्यावर मेडिकली उपचार करा. म्हणजे प्रत्येकाला गोळ्या औषधं लागतात असं नाही. कधी काही फक्त काउन्सिलिंग आणि टॉकिंग थेरपीनेच दुरुस्त होतात. यात अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे काही ऑनलाईन आता कोर्सेस येतात, स्ट्रेस मॅनेजमेंट कोर्स, हे मॅनेजमेंट कोर्स, असा खूप मोठा बाजार झाला आहे. अनेक लोक असे क्लेम्स करतात की तुम्ही हे योग प्राणायाम करा, हे करा, ते ध्यान करा, या असंही भरपूर आहे. यातलं व्यवस्थित चौकशी केल्याशिवाय मुलांना बळीचा प्रकार बनवू नका. आपली मुलं काय गिनीपिग नाही आहेत की त्यांच्यावर प्रयोग व्हावेत आणि मग त्यातून तुम्हाला कळावं, ते नका करू. जे ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे. तर माझी मुलं आनापान करतात, रेग्युलर करत नाहीत, जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा कोर्सेस करतो आणि आम्ही त्यांना अधूनमधून, इस्पेशली जेव्हा ते डिस्टर्ब असतात, चिडचिड करतात, त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो. आनापानी महाराष्ट्र शासनाचाच उपक्रम आहे, मित्र उपक्रम. त्या उपक्रमानुसार अनेक शाळांमध्ये 10 मिनिटाचं एक श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचं मेडिटेशन टेक्निक शिकवलं जातं. ते ऑनलाईन देखील आहे. मिनी आनापान डाउनलोड असं तुम्ही केलं की त्यातनं ते डाउनलोड करता येतं.
शास्त्रशुद्ध आहे, हे कुठल्या जाती धर्माचं नाही, कुठल्या गुरु बुवा बाबाचं नाही, हे सायंटिफिक टेक्निक आहे. असं काही टेक्निक असेल तर ते करा किंवा सरळ एक्सपर्टची हेल्प घ्या. तर अशा पद्धतीने हे आपल्याला ह्या मुद्द्यांवर काम करता येईल. मी तुम्हाला आता काही टिप्स ज्या मी अभ्यासातून आणि स्वतः लोकांना ॲडवाईस करतो की हे जे मानसिक जे प्रकार असतात की जे आपल्याला स्वतःला त्रास देतात, हे मुलांना तुम्ही सांगा. हे तुम्ही ऐकत असताना याचा तुम्हाला देखील फायदा होणार आहे. तुमच्यातल्या काहींना माहीत देखील असतील या गोष्टी. तर मी आता तुम्हाला अशा 4 मुद्दे सांगणार आहे की 4 टिप्स असं त्याला म्हणा तुम्ही. पहिली टिप जी आहे की मुलं जर एखाद्या गोष्टीविषयी चिंतित असतील, सारखे तेच विचार करत असतील, सारख्या त्याच त्यांना भावना येत असतील, तर त्यांना जर समजत असेल तर तुम्ही सांगा की ट्रॅफिक लाईट जे टेक्निक आहे, ट्रॅफिक लाईट आपला जो असतो चौफुलीवरचा, त्याच्यात 3 रंगाचे दिवे असतात. वरचा रेड की ग्रीन, कुठली आता मला सिक्वेन्स नाही आठवते भारतातली, रेड, ऑरेंज, ग्रीन हे 3 रंग असतात. त्यांना सांगायचं एखादा विचार किंवा एखादी इमोशन तुम्हाला फायद्याची वाटत असेल, तिच्याने तुम्हाला डिस्ट्रेस होत नसेल, दॅट मीन्स इट इज ग्रीन, गो अहेड, करा तो विचार. एखादा विचार तुम्हाला जर स्ट्रेस देत असेल आणि तो तुम्हाला आवडत नसेल, देन स्लो डाऊन, कमी करा, म्हणजे ऑरेंज. आणि एखादा विचार खूप डिस्ट्रेस करतोय, त्याच्याने तुमची झोपमोड होते, तुम्हाला खूप टेन्शन येत आहे, रेड, स्टॉप, कारण तो तुम्हाला फायद्याचा नाही आणि तो इतरांनाही फायद्याचा नाही आहे. असं त्यांना ट्रॅफिक सिग्नल टेक्निक सांगा मुलांना. हे तुम्ही देखील वापरू शकता. दुसरं जे आहे, आता हे जे विचार येतात आपल्याला, समजा भीतीचे विचार आले किंवा एखाद्याविषयी राग आला, टेन्शन आलं, नैराश्य आलं, तर याला TV चॅनलसारखं आपण याला उपमा द्यायची की हा एक TV चॅनल आहे, हे एन्झायटीचं चॅनल आहे, हे रागाचं चॅनल आहे, याच्यातनं मला द्वेष वाटतोय, याच्यातनं मला डिप्रेशन वाटतंय. हे TVचे वेगवेगळे चॅनल्स आहेत, पण याचा रिमोट आपल्या हातात आहे. विचार करा की अरे एन्झायटी, मी एवढी एन्झायटी ठेवली आहे, मला याचा काही फायदा आहे का? नाही. मग हे चॅनल बदला, लेट्स चेंज, मग बंद करायचं. याने काय होईल, तुमची एन्झायटी जाणार नाही, पण ती जी साखळी आहे तुमची की एन्झायटी एकसारखी कंटिन्युअस होते आणि ती तासनतास तुम्ही अँशियस राहता, विचार करत राहता, ती ब्रेक होते. झोप लागत नसेल तर एका कागदावर मुद्दे लिहून घ्यायचे की मला झोप का नाही लागत आहे, कारण मला हा विचार येतो, हे टेन्शन येत आहे. लिहिलं आता ही चिठ्ठी, मी आता याच्यावर उद्या सोल्युशन काढीन आणि आता मात्र मी झोपेन, असं ठरवून घ्यायचं आणि बेडमध्ये जाऊन झोपायचं. याने तुम्हाला झोपायला मदत होते. हे सिम्पल टेक्निक्स आहेत. तिसरं जे टेक्निक आहे ते म्हणजे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. आता मुलांना तुम्ही असं सांगा की काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुमच्या सर्कलमध्ये आहेत, तुमच्या ताब्यामध्ये आहेत, तुम्ही त्या कंट्रोल करू शकता. उदाहरणार्थ तुमचं शरीर स्वच्छ ठेवणे, तुमची बॉडी चांगली ठेवणे, तुमचा आहार नियंत्रण करणे, तुमचं बोलणं, हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे याचं सर्कल जे आहे हे सर्कल ऑफ कंट्रोल आहे, हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. दुसरं असं सर्कल, त्याच्या भोवती 2 नंबरचं, हे एकात एक असे 2 वर्तुळ आहेत. बाहेरचं जे सर्कल आहे ते सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे तुम्ही काही गोष्टी प्रभाव करू शकता, त्यांच्यावर तुम्ही इफेक्ट करू शकता, त्या कंट्रोल करू शकता असं नाही, फक्त तुम्ही त्याला इन्फ्लुएन्स करू शकता. आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सच्या बाहेर आहेत. आणि अशा खूप जास्त वस्तू आहेत जगातल्या की ज्याच्यावर आपण ना कंट्रोल करू शकत ना आपण इन्फ्लुएन्स करू शकत. असं हा जो कन्सेप्ट आहे हा मुलांना तुम्ही समजावून सांगा. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत, इन्फ्लुएन्समध्ये आहेत, त्यासाठी प्रयत्न करा, परंतु त्या इन्फ्लुएन्सच्या देखील बाहेर आहेत, कंट्रोल तर दूरचाच आहे, त्या गोष्टींविषयी विचार करू नका. उदाहरणार्थ, आता आपल्याकडे परीक्षेचा मुद्दा आला, सरकारने परीक्षा जाहीर करायच्या, शाळा सुरू करायच्या. आपण सरकारला पत्र लिहू शकतो, आपण आंदोलन करू शकतो, आपण सरकारच्या विरोधात मीडियामध्ये भाषण करू शकतो, सोशल मीडियावरनं व्हिडिओ रिलीज करू शकतो, हे सगळं आपण करू शकतो. हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही. म्हणजे आपण काय ठाकरे साहेबांना सांगू नाही शकत की नाही तुम्ही हे असंच केलं पाहिजे, आमची शाळा बंदच ठेवा. आपल्या कंट्रोलमध्ये नाही, पण आपल्या इन्फ्लुएन्समध्ये आहे. आपण जर खूप मोठ्या लोकांनी त्यांना निवेदन दिलं, त्यांना व्हिडिओज पाठवले, तर ते विचार करतील. म्हणजे आपण इन्फ्लुएन्स करू शकतो. पण हा कंट्रोल आणि इन्फ्लुएन्स हा कोरोनाच्या बाबतीत नाही लागू लावता येत आपल्याला. तो ना त्याला निवेदन देऊन उपयोग आहे, ना त्याच्यावर काही कंट्रोल आहे. तो आहे, तो चालणार आहे आता पुढचे काही महिने. त्याच्यावर औषध, लस या येतील तेव्हा येतील. आपला काहीच कंट्रोल नाही, आपला काहीच इन्फ्लुएन्स नाही. मग काय करणार? मग जे आहे ते ऍक्सेप्ट करा
आणि त्या पद्धतीने आपले प्लॅन्स चेंज करा. हे जसं आपल्याला कळतं तसं मुलांना देखील कळलं पाहिजे. तर हे सर्कल ऑफ कंट्रोल आणि इन्फ्लुएन्सचा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे आपल्याला पर्सनल लाईफमध्ये. अजून एक मुद्दा छोटासा सांगतो, पटतो का बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या दिवसभर चिंता येतात आपल्याला मुलांना, त्या अनेक चिंता असतात. तर मुलांना विचारा की तुला कसल्या कसल्या चिंता आहेत. ठीक आहे, तुला ह्या 5 चिंता आहेत, तू ह्या लिहून काढ, याची लिस्ट कर. आणि आता एक वेळ फिक्स कर दिवसाची, संध्याकाळी 5 वाजता किंवा तुझ्या सोयीने वेळ फिक्स कर. आणि त्यावेळेला ह्या सगळ्या लिस्टमधल्या ज्या चिंता आहेत याच्यावर विचार कर, याच्यावर आमच्याशी चर्चा कर, याच्यावर सोल्युशन शोध, इंटरनेटवर शोध, आमच्याशी चर्चा करून शोध, शिक्षकांना फोन कर. हे त्या वरी टाईममध्ये ह्या सगळ्या चिंतांवर काम कर. आता नको करू, आता जे तुझ्या समोर आहे, तुला खेळायचं आहे, तुला अभ्यास करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी कर. याने आपलं ते चिंतेचं जे प्रमाण आहे, गांभीर्य आहे, ते कमी होतं. आणि त्याच्यावर एकत्रित आपल्याला विचार करायला, म्हणजे आपण त्यापासून पळून नाही जात आहे, त्याला आपण पूर्ण इग्नोर पण नाही करत आहे, पण त्यामुळे जे डिस्ट्रॅक्शन होतं आहे त्यावेळेचं ते कमी होतं आणि हे काम करतं. मला देखील अशी सवय आहे, मला जर आत्ता व्याख्यान देताना जर एखादा महत्वाचा मुद्दा सुचला तर मी माझ्या पेनाने याच्यावर असा लिहून घेतो मुद्दा आणि त्याला राऊंड करतो. म्हणजे ते माझ्या लक्षात राहतं की हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे पुढचं जे बोलायचं आहे मला या लेक्चरमध्ये, त्याच्यामध्ये मी डिस्ट्रॅक्ट नाही होत. मला माहीत असतं की हे मी याच्यावर काम करणार आहे, हे सुटणार नाही माझं. तर ही जी गोष्ट आहे ही खूप महत्वाची आहे. याला वरी टाईम असा कन्सेप्ट म्हटलं जातं. हा सायकोलॉजीमध्ये लोकांना ॲडवाईस केला जातो. तर शेवटी मी असं म्हणेन मित्रांनो, तुम्ही पालक असाल किंवा आजी आजोबा असाल किंवा काका काकू असाल, मावशी असाल, जे काय असाल, मुलांना, ते लहान मुलं असोत, वर्षभराचं बाळ असो किंवा अजून लहान बाळ असो किंवा तो तुमचा मुलगा एक तरुण मुलगा झालेला असो, कॉलेजला युनिव्हर्सिटीला असो, यांना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे या काळामध्ये, तर तुम्ही असणं, तुमचं त्यांच्यासाठी असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही फक्त असून उपयोग नाही आहे, तर तुम्ही त्यांच्याशी बोलणं, आणि बोलताना तुमच्या तोंडापेक्षा, आपल्या जिभेपेक्षा आपला कान जास्त देणं, ऐकणं, त्यांना कान देणं, लिसनिंग हे खूप महत्त्वाचं आहे मुलांसाठी. आणि मग लिसनिंग करताना त्यांच्याकडून ज्या गोष्टी येतील त्या गोष्टींवर त्यांना आधार देणं. प्रत्येक गोष्टीला आपल्याला सोल्युशन द्यायची गरज नाही. ते आपण प्रत्येक गोष्टीला सोल्युशन देत गेलो आणि त्यांच्या गोष्टी इन्व्हॅलिडेट करत गेलो की नाही हे तुझं चुकीचं आहे, नाही हे तुझं बरोबर नाही वाटत आहे, असं नाही होत, आपण करू, हे करू, असं तावातावाने, आवेशाने त्यांना सपोर्ट करणं हे काम करत नाही. तर त्यांच्याकडून आलेल्या गोष्टींना हळुवारपणे ऐकणं, त्या ॲक्सेप्ट करणं की यस आय ॲक्सेप्ट, आय ॲग्री, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण मग तुला काय वाटतं, याच्यावर आपण काय केलं पाहिजे, मग मी सुचवू का, आणि मग त्याच्यावर काहीतरी गोष्टी, एक पर्याय काढायचा, प्रॅक्टिकल पर्याय. हे असं सगळं मुलांसाठी काम करणार आहे. तर मुलांसोबत बसा, त्यांच्यासोबत काही कंबाईन ॲक्टिव्हिटी करा. काहीच नसेल तर तुम्ही लहानपणी काय करायचे, तुम्ही लहानपणी कोणते खेळ खेळायचे हे त्यांच्यासोबत आता खेळा. पत्ते खेळत असाल तर खेळा. माझ्या मुलांसोबत पत्त्यांचा कॅट काढतो आणि मी लहानपणी माझ्या गावात अक्षय तृतीयेला, आखाजीला काय पत्ते खेळायचो ते खेळतो, किंवा त्यांना बागेत घेऊन त्यांच्यासोबत वेळ घालवतो किंवा सहज त्यांच्याशी गप्पा मारतो. आम्ही करोनाचं लॉकडाऊन लांबणार असं लक्षात आल्या मांजरीचं पिल्लं, माझी अजिबात इच्छा नसताना एक पिल्लू आणलं. मग त्यांच्या आग्रहानुसार त्या एका पिल्लूला एक जोडीदार हवा म्हणून दुसरं पिल्लू आलं. त्यात त्यांचा खूप वेळ जातो. त्यांच्या मानसिकतेसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. ह्या मुलांच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत. भारतातली परिस्थिती, शिक्षण आणि करिअरच्या बद्दल जी प्रेशर, एक प्रकारचं प्रेशर कल्चर, कॉम्पिटिटिव्ह कल्चर आहे, त्यामुळे मुलांना जास्तीचं टेन्शन येतं. त्यांना एक धीर द्या की काही फरक पडत नाही, इट्स फाईन, इट्स ओके. आणि तुम्हाला टेन्शन आलेलं असेल, दॅट इज ऑल्सो फाईन, ते सुद्धा नॉर्मल आहे. स्ट्रेस आणि टेन्शन अशा काळामध्ये येणं नॉर्मल आहे. अति होत असेल तर त्याच्यावर आपण काम करूयात आणि आम्ही आहोत तुझ्यासोबत, सांग तुला काय काय वाटतं, असं त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. थोडक्यात आपलं त्यांच्यासाठी असणं आणि आपण कान देणं, दिस इज गोइंग टू वर्क. बाकी काही काम करणार नाही आहे. मित्र हो, उद्या पुन्हा मी एक ॲडल्ट संदर्भात मोठ्यांच्या टेन्शनबद्दल काय करायचं, त्याच्यात सायकोलॉजिकल कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, काही आध्यात्मिक गोष्टी काम करतात का, माझा काय आध्यात्मिक अनुभव आहे, ह्या सगळ्या मी तुमच्याशी शेअर करेन. पुन्हा भेटूयात आपण
उद्या संध्याकाळी. टेक केअर. गुड नाईट. बाय बाय.